मंडळी असं म्हणतात, बापासाठी मुलाचं पार्थिव खांद्यावर घेणं हे आयुष्यातलं सगळ्यात असह्य असं दुःख असतं। त्याहून मोठी दुसरी वेदना नाही। त्या क्षणी माणूस मोडतो, कोसळतो। अजित पवारांचं जाणं हा शरद पवार यांच्यावर झालेला आजवरचा सगळ्यात मोठा आघात आहे। कारण तो राजकीय नाहीये, वैयक्तिक आहे, रक्ताचा आहे, हृदयात खोलवर घुसणारा आहे। कुणी लेचापेचा असता तर आयुष्यभरासाठी खचून गेला असता, कोसळून पडला असता। पण खचून जातील, कोसळतील ते शरद पवार कसे? सकाळी अजित पवार यांची राग सावडून शरद पवार दुपारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं। खरं तर शरद पवारांच्या आयुष्यात संकट नवीन नाहीयेत। राजकारणातली अनेक वादळं, सत्ता, संघर्ष, पराभव, प्रकृतीची लढाई, कौटुंबिक आघात सगळं काही त्यांनी पाहिलं। पण या सगळ्याच्या पलीकडे जे आहे ते म्हणजे त्यांच्यातलं धीरोदात्तपण, माणूस म्हणून उभं राहण्याची एक ताकद। पवारांनी कधीच संकटाकडे पाठ फिरवली नाही, तर त्यांनी अंगावर घेतलं। काही परतवून लावली, काही शांतपणे सहन केली। पण अजित पवारांचं जाणं हा आघात वेगळा होता। सकाळी लेकाची राख गोळा करणारे हात आणि दुपारी मैदानात उतरून लोकांना आधार देणारे हात, ही साधी गोष्ट नाहीये। याला दगडाची छाती लागते मंडळी। वेदना गिळून उभं राहायला मोठी हिंमत लागते। आपल्या डोळ्यातल्या अश्रूपासून लाखो कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आशा निर्माण करणं सगळ्यांना नाही जमत। अजित पवार यांच्या जाण्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले। जेव्हा रणांगणावर सेनापती धारातीर्थी पडतो, तेव्हा सैन्य सैराभैर होतं, लढण्याची उमेद सोडून देतं। तेव्हा राजानं मैदानात उतरून मांडी ठोकून म्हणावं की लढाई संपलेली नाहीये, हार मानू नका, मी अजून मैदान सोडलेलं नाहीये। तसंच शरद पवार म्हणतायत का? कारण त्यांना माहित आहे, आपण थांबलो तर आशा थांबेल आणि आपण कोसळलो तर हजारो माणसं कोसळून पडतील। लाखो कार्यकर्त्यांच्या डोळ्यासमोर अंधार दाटलेला असताना ते एकट्यानं दिवा बनून उभे राहत आहेत का? खरं तर गेल्या काही दिवसात झालेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शरद पवार आपल्याला कुठेच दिसले नाही। अनेकांना वाटलं शरद पवार अजित पवारांच्या जाण्यानंतर अजून खचून जातील, मोडून पडतील, कोसळतील। पण शरद पवार उभं राहून राष्ट्रवादी परिवाराचे सूत्र पुन्हा हाती घेत आहेत का? उपमुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांनंतर पक्षाचा अध्यक्ष कोण होणार? राष्ट्रवादीचं विलीनीकरण करण्याची अजित पवारांची शेवटची इच्छा पूर्ण होणार की नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शरद पवार असतील का?